हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण मेथीपासून एक मस्त झटपट अशी रेसिपी बघतोय। तर त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता त्यामध्ये एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून आपण टाकून घेऊया। त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, चिमूटभर हिंग। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ घालून झाले की त्यामध्ये 1 पळी तेल घालून घेऊया। आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। थोडे पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। इथे आपले पीठ मळून झालेले आहे। आता आपण पुरी लाटून घेऊया। पिठाचा छोटासा गोळा घेऊन एक गोलसर आपण पुरी लाटून घेऊया। पुरी छोटी या मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाटू शकता। खूप जाड आणि खूप बारीक अशी लाटून घ्यायची नाही, मध्यम आकाराची आपण लाटून घेऊया। आता फोकच्या सहाय्याने आपण त्याला छिद्रे करून घेऊया, जेणेकरून आपली पुरी फुगणार नाही आणि खुसखुशीत अशी होईल। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते। तेल गरम झालेले आहे। आता आपण मंद आचेवर आपल्या पुरी तळून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया। खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता, चटणीसोबत, सॉस किंवा दह्यासोबत खूपच मस्त लागतात, किंवा मस्त गरम चहासोबत तुम्ही ही पुरी एन्जॉय करू शकता। खूपच छान लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटू अशाच एक मस्त नव्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।